ठाणे शहरातील सावरकर नगर परिसरात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनला असून रहिवाशांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। ठाणे महानगरपालिका प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकांकडून वारंवार आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्षात पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। MMRDA मैदानावर नवीन पाण्याची टाकी उभारण्याचं आश्वासन देण्यात आलं, मात्र त्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाहीये। महिलांनी मडके फोडून निषेध व्यक्त केलाय। दिलीप बारटक्के, कांचन चिंदरकर, शीतल ढमाले, राकेश शिंदे या आदींनी वेळेत पाणी न दिल्यास नगरसेवकांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी संतप्त नागरिकांनी दिलाय। रहिवाशांनी पाण्यासाठी पाण्याच्या टाकीवर आलो आहोत। पाण्याचे आश्वासन वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे नगरसेवक दिले जातात। पण सावरकर नगरच्या आज 92ला टाकी झालेली आहे। टाकी आम्ही फक्त बघतो, पण आम्हाला वेळेत पाणी कधीच येत नाही। टाईम तर कधीच नसतो, तो पण पाणी देतील त्यावेळेस सर्वांना देऊन राहिलेलं पाणी सावरकर नगर येतं। सावरकर नगरचे लोक पाण्याचे बिल भरत नाहीत का, टॅक्स भरत नाही आहेत का? मग सावरकर नगरवर हा अन्याय का? बाजूच्या ज्ञानेश्वर नगरला, लोकमान्य नगरला, इंदिरानगरला पाणी जर मुबलक भेटतं तर मग सावरकर नगरला का नाही भेटत? मग आमच्या नगरसेवकांना निवडून दिलं पब्लिकने, मग आमचे नगरसेवक साधं पाण्याची पण पूर्तता करू शकत नाही, मग अर्थ काय त्याला? मग हे कधी करणार तुम्ही? फक्त पाण्याच्या मिटिंगी घेता, पाण्याचे काय प्लॉट बघितले जातात। टाकी आहे बाजूला, टाकीचं काम चालू आहे, ते तरी पूर्ण करा। प्लॉट बघतात, पाण्याचे आश्वासनं देता, मग वेळेवर पाणी पब्लिकला देणार कधी तुम्ही? पाणी जर वेळेवर नाही भेटलं तर आता आम्ही एवढ्या संख्येने आलो, ह्याच्यानंतर अमाप संख्येने तुमच्या कार्यालयावर मोर्चे होतील, तुमच्या घरावर मोर्चे होतील। लोकांना आपण त्यांचं काही आपण राशन पाणी भरत नाही आहे, पण त्यांना ज्या सुविधा लागतात त्या सुविधा अत्यंत आवश्यक गरज ही पाण्याची आहे। पाण्याची जर पूर्तता तुम्ही करू शकत नसाल तर धन्यवाद। पब्लिकच्या वतीने मी सांगेन, खरंच तुम्ही धन्यवाद। फक्त आश्वासनं देऊन बसू नका, पाणी हे मिळालंच पाहिजे, नाही मिळालं तर अन्यथा आम्हाला मोर्चा घेऊन आम्ही महापालिकेवर पण लढू। सगळे पक्षाचाच मोर्चा निघालाय। तर ही पाण्याची वेळ आणि पाणी जर नाही आलं तर मोठ्या प्रमाणामध्ये रहिवाशांचा मोर्चा नगरसेवकांच्या घरावर किंवा नगरसेवकांच्या कार्यालयावर धडकेल असं मी या ठिकाणी नमूद करतो। नगरसेवक लांब राहत नाही, नगरसेवक हाकेच्या अंतरावर राहतात आहे, त्यांची कार्यालय पण फार जवळ आहेत। आणि आमचे एक नगरसेवक तर निवडून आल्या आणि आश्वासन दिलं रहिवाशांना, तुम्ही MSCBच्या बाजूचं MMRDचं मैदान टाकी बांधायला देऊ। खरं बघायला गेलं तर ते क्लस्टरसाठी मंजूर झालेलं आहे। लोकांना खोटी आश्वासनं देण्याचं काम या ठिकाणी नगरसेवक जर करत असतील तर त्याचा आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करतो। गेली अनेक वर्ष तुम्ही या विभागामध्ये निवडून येतात, आता तर EVM मशीनमुळे निवडून आलेत। जर तुम्ही निवडून जरी आले असले तरी जर ही पाण्याची समस्या जर तुम्ही सोडवू शकले नाहीत, पाण्याबरोबर अशा इतर अनेक समस्या आहेत, वाहतूक कोंडी आहेत, कचरा आहेत, अशा अनेक समस्या आहे। आम्ही ते रहिवासी उघड्यावर पाडल्याशिवाय राहणार नाही। आणि आत्ताच आम्ही या ठिकाणी कार्यकारी अभियंत्याला फोन केला होता। कार्यकारी अभियंते या ठिकाणी फोन उचलायला तयार नाही। आम्ही इकडच्या कर्मचाऱ्यांना दोष देत नाही, पण ज्या ठिकाणी टाकी आहे त्या विभागालाच पाणी नाही। भवानीनगरला पाणी आहे, लोकमान्य नगरच्या एका विभागाला पाणी आहे, मग सावरकर नगरला पाणी का नाही याचा आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करतो। आम्ही तुम्हाला काही ठराविक मुदत देतो आहे, जर या मुदतीमध्ये पाण्याची वेळ आणि पाण्याची समस्या सुटली नाही तर तुमच्या कार्यालयावर किंवा घरावर हा मोर्चा मोठ्या प्रमाणात निघेल, याची तुम्ही नोंद घ्यावी। आज तर फक्त मोर्चा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आहे। यानंतर आमचा पक्ष आणि रहिवासी महिला वर्ग एकत्र येऊन हा फक्त एक तुम्हाला आम्ही एक संकेत देतो आहे, पण याचं रूपांतर उद्या आंदोलनामध्ये होऊ शकते। याची दखल ठाणे महापालिका आयुक्तांनी आणि प्रशासनाने घ्यावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो। या ठिकाणी महिला पाणी नसल्यामुळे मडकी घेऊन आल्या आहेत आणि आम्ही या ठिकाणी महापालिका प्रशासनाचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो। फक्त इलेक्शन तोंडावर आल्यानंतरच पाणी वेळेवर येते आणि जशी इलेक्शन संपली तसं पाण्याचा टाईम टेबल आणि पाण्याची वेळ चुकलेली आहे। त्याच्यामुळे फक्त भूलथापांना आम्ही बळी पडणार नाही याची आम्ही महापालिका प्रशासनाला आम्ही या ठिकाणी आवाहन करतो। तुम्ही या आमच्या रहिवाशांची तक्रारीची नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर याचा निपटारा करावा। आणि जर निपटारा जर नाही केला तर आमच्या या रहिवाशांच्या आंदोलनाला तुम्हाला सामोरं जावं लागेल अशी या ठिकाणी मी तुम्हाला आवाहन करतो। महिला या ठिकाणी
या मटकी फोडून या ठिकाणी तुमचा ठाणे महापालिका प्रशासनाचा या ठिकाणी जाहीर